नाना पटोलेंची सरकारवर टीका। महायुती सरकारमुळे महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर। महायुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवला असून विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात आहे। जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले आहे। महायुती सरकारने राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे। MMRDA सारखा विभाग नफ्यात होता, तोही आता तोट्यात आहे। हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही तोट्यात कसा, असा प्रश्न उपस्थित करत राज्यच लिलावात काढतात की काय अशी परिस्थिती करून ठेवली आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला। महाराष्ट्र व उत्तर प्रदेशची तुलना केली तर उत्तर प्रदेश सरकारही असेच कर्ज काढून रस्ते बांधणीचे प्रकल्प करत आहे। उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या रस्ते प्रकल्पाचे अंदाजपत्रक पाहिले तर महाराष्ट्रातील अंदाजपत्रक 40% वाढीव आहे। या रस्त्यांच्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे। अटल सेतूलाही भेगा पडल्या आहेत, हेही सर्वांनी पाहिले आहे। 18,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला भेगा पडतात, यावरून त्याच्या कामाचा दर्जा किती निकृष्ट आहे दिसून येते। कर्नाटकातील पूर्वीचे भाजप सरकार 40% कमिशनवाले होते, तर महाराष्ट्रातील युती सरकार 60% कमिशनवाले आहे। तेलंगणाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली। हे अधिवेशन महायुती सरकारचे निरोपाचे अधिवेशन असून जनतेला हिशोब देण्याची वेळ आहे, तो हिशोब द्यावा लागेल। जबाबदार विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात मांडू। सरकारमध्ये हिम्मत असेल तर प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करावी, बहुमताच्या बळावर पळ काढू नये, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे।